हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी तुम्हाला माझं गार्डन दाखवणार आहे. इथे बघा वरतं मस्त हरभरा लागलेला आहे आणि याला दाणे पण छान आलेले आहे. काही दिवसापूर्वी मी कुंडीत हे दाणे टाकलेले होते आणि इशिका बघा दाणे हरभरा दिसल्याबरोबरच त्यांचं खाणं पण सुरू झालं. मस्त वरतं माझं हरभरा, सदाफुलीचं झाड आणि हा मस्त माझा कढीपत्ता. खूप याला सुकून गेलेला होता, पण मी याला वरतं उन्हात आणून ठेवलं आणि त्याला चांगलं हे केलं, माती उकरली त्यातली, त्यामध्ये खत टाकलं तर खूप छान झालं आहे. इकडे इशिकाची मस्ती सुरू होती. त्यानंतर इशिकाने मला मस्त चहा करून आणून दिलेला होता. वरतंच मी चहा बिस्किट खात होती वरतं बसून. मस्त चहा झालाय आजचा. आणि आजचा चहा इशिकाने करून आणलेला आहे माझ्यासाठी. तर तुम्ही पण या चहा प्यायला. हे बघा आजचा चहा इशिकाने केलेला आहे. हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. बघा मी दुसऱ्या दिवशी सकाळीच गेली होती आणि मैदानातून खूप सारी अशी काळी माती आणली होती. खूप मी थकून गेली, एवढं भारी कट्ट उचलून आणलेलं होतं. हे बघा मस्त अशी एवढी सारी अर्ध कट्ट माती. खूप मला जड झालं आणि तिथून आणल्यानंतर मला वरतं पण उचलून आणायला लागलं. इशिकाचे पप्पा पण घरी नव्हते, म्हणून हे सर्व माती उचलून मी वर आणली. आता देवांश आणि मी मस्त ह्या कुंड्या जो आणल्या होत्या आम्ही त्या दिवशी, आता यामध्ये आम्ही झाडं लावून घेणार आहोत. देवांश बघा इकडे काउंटिंग करत आहे किती कुंड्या आहेत तर. आणि इकडे मी कुंड्याच्या मागे असे छोटे छोटे होल दिलेले होते. त्यामध्ये आधी छिद्र करून घेतलं, म्हणजे पाणी जाण्यासाठी, हवा पास होण्यासाठी, झाडांना ऑक्सिजन मिळण्यासाठी मदत होते. मस्त खालून पाणी पण थोडं हे होते, म्हणून हे असं खालून मी त्यांना एक एक छिद्र करून घेतलं. तिथे ऑलरेडी दिलेलेच होते, फक्त त्याला थोडंसं खोलायचं होतं, म्हणून आधी मी ते करून घेतलं. त्यानंतर सर्व कुंड्यामध्ये मस्त अशी माती भरून घेतली. पूर्ण काळी माती आणलेली होती मी, जिथे मी रोज मंदिरात जाते तिथे मंदिरासमोरच एक खूप मोठं असं पटांगण आहे, तिथूनच ही माती मी आणली होती. पूर्ण भरून कट्ट भरून अर्ध कट्ट आणलेलं होतं आणि खूप जास्त भारी झालं होतं मला. त्यानंतर अशा प्रकारे कुंडीमध्ये ही सर्व माती काढून घेतलेली आहे मी इथे बघा. आणि माझे देवांश मला खूप हेल्प करत होता कामामध्ये. आणि इथे मी माझ्या नणदकडून हे गुलाबाचे कलम आणलेले होते तोडून आदल्या दिवशी, पण ते खराब नाही झाले पाहिजे, सुकले नाही पाहिजे, त्यासाठी मी याला ॲलोवेराची एक फांदी घेतली आणि त्यामध्ये अडकवून ठेवले होते आणि ॲलोवेरासहितच मी यामध्ये ते झाडं लावून दिलेले आहे. इकडे बघा हा आहे पिंक कलरचा गुलाबाचा फूल आणि हा आहे रेड कलरचा. आणि एका कुंडीमध्ये मी सध्या 2-2 लावून दिलेले आहे. बघू आपण हे झाडं असे लागतात का यामध्ये ठेवून. आता बघू आता हे काय होतं त्याचं. हे मी असं एक्सपेरिमेंट केला तर आहे. आता जर हे झाडं नाही लागले तर मला नर्सरीतून जाऊन सगळे प्लांट्स परत आणावं लागेल. इथे मी सध्या एक वेळ ट्राय केलेलं आहे ह्या कलम लागतात का तर. तसं तर बहुतेक लागून जातात, कारण गुलाबाच्या कलमा हा लवकरच लागतात. आणि खत पण दिलं आहे मी यांना, रोज मी झाडांना पाणी टाकते, खत वगैरे पण दिलं होतं. बघू आता काय होते, हे झाडं जगतात की नाही. आणि आता त्यामध्ये हे झाडं लावल्याच्या नंतर मी यामध्ये पाणी पण टाकून दिलेलं आहे. अशा प्रकारे सगळे झाडं मी लावून घेत आहे. इथे बघा मी गुलाबाचा पिंक कलर, पिवळा कलर, रेड कलर असे सगळे मस्त झाडं आणलेले आहे. इथे पण बघा मी आता ह्या दुसरी कुंडी पण घेतलेली आहे, त्यामध्ये पण हे सगळे कलम मी लावून घेत आहे. खरंच झाडं लावणं खूप कष्टाचं काम आहे. आपलं शेतकरी जे काही कामं करतो शेतात भर दिवसा उन्हात हे जो करतो त्याला खरंच खूप सल्यूट आहे त्यांना, कारण ते खूप मेहनतचं काम आहे. मी तर फक्त एवढंसं झाडं लावले फक्त घरात बसून, ते पण त्यामध्येच मी एवढी थकून गेलेली होती. मला खूप थकवा आलेला होता एवढंसं करून. बिचारे शेतकरी एवढं उन्हामध्ये रोज कसे काम करत असतील, सलाम आहे त्यांना खरंच. इथे बघा आता सगळे झाडं लावून झालेले आहे माझे. आता सर्वांना मी पाणी देत आहे. आणि इकडे देवांशचं चालू होतं. देवांश अर्धवट मला कसा तरी शूट करत होता, कारण हे सगळं शूटिंग माझं देवांशच्याच भरोशावर होतं. त्यानंतर 2 कुंड्या शिल्लक होत्या, त्यामध्ये माती होती, तर त्यामध्ये मी कांदा आणलेला आहे. आपला जो छोटासा असा कांद्याचं हे असते ते आणले आहे. आणि त्यामध्येच असा होल, कुंडीमध्ये असा होल केलं आणि त्यामध्ये हे कांदा असा टाकून दिलेला आहे. बघू आता कांद्याचं रोप येते की नाही येत. आणि हा जो दुसरी कुंडी आहे त्यामध्ये मी लाल मिरचीच्या बिया टाकलेल्या होत्या.
अशा प्रकारे मी दोन्ही झाडं लावलेले आहे, कांद्याचं आणि लाल मिरचीचं. इकडे पण मी 3 कांदे लावलेले होते. बघू आता काय होतं. 3 दिवस तर झालेले आहे आता हे झाडं लावून. बघू आता यांचं काय होत आहे तर. आणि इकडे दुसऱ्या कुंडीमध्ये हे जो लाल मिरचीच्या बिया आणल्या होत्या मी, त्या पण टाकून दिलेल्या आहे. बघू आता मिरचीचं झाड पण लागते का. घरच्या घरी आपण हा एक्सपेरिमेंट करून बघितला. काय माहीत त्याचं आपल्याला काय आता फळ मिळतं. त्यानंतर इकडे गुलाबाचे पण 3 झाडं लागलेले आहे. असं या प्रकारे सगळं कुंड्या आता तयार झालेल्या आहे आणि मला खूप थकवा आला आहे. आता बघा, आमच्या चॅनलला लाईक करा. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता माझं बघा इथे असा हाल झालेला आहे. झाडं लावू खूप थकली आहे मी. आणि इथे माझं असं गार्डन तयार आहे. आता थोड्या दिवसानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे जो मी मेहनत केली आहे याचं मला फळ मिळालेलं आहे का. थँक्यू फॉर वॉचिंग.